कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे यांच्या खुनामागील थरारक सत्य समोर आले. प्रेमसंबंध, लग्नाचा तगादा, त्यातून निर्माण झालेला राग, पंढरपूर वारीचा आमिष, गोट्यातील खून आणि मृतदेह समुद्रात फेकण्याचा कट. पण एका फोनमुळे संपूर्ण कट उधळला. पाहूया या खुनाचा संपूर्ण घटनाक्रम. शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे या गेली 2.5 वर्ष सरपंच म्हणून कार्यरत होत्या. 1.5 वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यानंतर गावातच समोरासमोर राहणारा प्रकाश उर्फ आनंदा पाटील यांच्याशी त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. काळ जसा जसा पुढे सरकत गेला तसे तसे दोघांमधील संबंध अधिक घट झाले. मात्र सुरेखा यांनी प्रकाशकडे लग्न करण्यासाठी वारंवार आग्रह धरल्याचं पोलीस तपासात समोर आलं. हाताघाता वाढत गेल्याने प्रकाशच्या मनात राग निर्माण झाला आणि त्याने सुरेखा यांचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. रविवारी सकाळी 11:30च्या सुमारास प्रकाशने सुरेखा यांना आपण पंढरपूरला जाऊया असं सांगून आपल्या 4 चाकीत बसवलं. मात्र पंढरपूरला न जाता तो त्यांना गावाबाहेरील लिंडोरी येथल्या स्वतःच्या शेतातील गोट्यात घेऊन गेला. गोट्यात दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली. त्यानंतर प्रकाशने सुरेखा यांचा गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून कारच्या डिगीत ठेवण्यात आला. पुरावे नष्ट करण्यासाठी प्रकाशने मृतदेह मुंबईतील समुद्रात फेकून देण्याचा कट टाकला. त्यानुसार तो रात्रभर गाडी चालवत थेट भिवंडी तालुक्यातील कशेळी येथे पोहोचला. मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी त्याने आपल्या भाचा संदेशाला फोन करून मदत मागितली. मात्र मामाने खून केल्याचे ऐकून भाचा घाबरला. त्याने कोणतीही मदत न करता थेट नारपोली पोलीस ठाण्यात माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने कारवाई केली. प्रकाशला त्याच्या कारसह ताब्यात घेण्यात आलं. कारच्या डिगीतून सुरेखा न्यारे यांचा मृतदेह जप्त करण्यात आला. चौकशी दरम्यान प्रकाशने खुनाची कबुली दिली. त्यानंतर भिवंडीतील नारपोली पोलिसांनी संबंधित कागदपत्रांसह हे प्रकरण शाहूवाडी पोलिसांकडे वर्ग केलं. पुढील तपास सुरू आहे. मात्र या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले. सुरेखा न्यारे यांच्या नातेवाईकांनी हा खून अनैतिक संबंधातून झाला नसून पैशाच्या देवाणघेवाणीतून झाला असल्याचा दावा केलाय. याचबरोबर आरोपी हा फक्त शेतीच्या कामापुरता संबंधित होता. स्वतःचा बचाव करण्यासाठी सुरेखाचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न प्रकाश पाटील करत असल्याचा आरोपही नातेवाईकांनी केलाय. सोशल मीडियावर अशा आशयाच्या पोस्टही टाकण्यात आल्यात. दरम्यान या प्रकरणाचं पुढील सत्य आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहे. दरम्यान प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या या प्रकरणाचा शेवट एका निर्गुण हत्येत झालाय. पंढरपूर वारीच्या नावाखाली रचलेला खुनाचा कट आणि मृतदेह समुद्रात फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न मात्र एका सजग भाच्यामुळे फसला. या संपूर्ण घटनेमुळे शाहूवाडी तालुक्यात मात्र एकच खळबळ उडाली आहे.